स्वप्न पाहण्यात काहीच गैर नाहीये, मात्र आधी कुठून उभं राहायचं ते आधी ठरवा असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला। आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे आणि त्याचा श्रीकांत शिंदेंनी समाचार घेतला। गंमत जम्मत बंद करा आणि राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्या अशा शब्दांमध्ये नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले। 25 वर्षांमध्ये रस्ते कोणी धुतले नाहीत तर वेगळीच धुलाई सुरू होती असा टोला मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेदरम्यान विरोधकांना लगावला आणि त्यावर गंभीर प्रश्नांवर बोलायला मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याची टीका पटोलेंनी केली। शरद पवार यांनी काय केलं त्यापेक्षा तुम्ही आता काय करतायला जास्त महत्त्व असल्याचा टोला एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांना जळगावात लगावला। मराठ्यांना आरक्षण फक्त आम्ही देऊ शकतो अशी गर्जना तुम्ही केली होती, त्यामुळे टोलवाटोलवी करण्यापेक्षा तुम्ही काय दिवे लावतायत हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे असं आव्हान त्यांनी दिलं। वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी विरोधक सत्तेत अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। विलीन झाल्याचा आरोप करत जोरदार हल्ला चढवला। विदर्भात सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधी पक्ष दिसतच नाही असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षावर घणाघात केला। आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगानं वाशीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी पत्रकार परिषदेत ते बोलत होते। शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचं खुद्द सामंत यांनी समर्थन केलं। सामंत उद्योगमंत्री असूनही रोजगाराचा प्रश्न सुटत नाही असं वक्तव्य केणींनी केलेलं होतं आणि यावर कार्यकर्त्यांनी आपल्या मंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त केली, तर त्यामध्ये गैर काय असा सवाल सामंतांनी केला। राज्य सरकार आणि केंद्र सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। संयम ठेवण्याचा सल्ला मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला। सोबतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असल्याचंही ते म्हणाले। बार्टीचा पैसा संशोधन आणि प्रशिक्षणासाठी वापरावा, जेवणावळीसाठी नाही असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोके यांनी सरकारला दिलाय। भीमा कोरेगाव शौर्यदिनी देशभरातून अनुयायी येतात, या ठिकाणी बार्टीनं जेवणावळीवर उधळण केल्याचं सांगत लोक तिथे जेवणासाठी येत नाहीत असं मत मोके यांनी व्यक्त केलं। नांदेडमध्ये भाजप बैठकीमध्ये आमदार राजेश पवार यांच्यावर पदाधिकाऱ्यांनी टीका केली। आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीला राजेश पवारांनी दांडी मारली, त्यामुळे पवार पदाधिकाऱ्यांना डावलत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। विराड मोचेकरांच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। काल रात्री फडणवीसांच्या नागपूरमधल्या देवगिरी निवासस्थानी बैठक झाली। यावेळी आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं मोचेकरांनी सांगितलं। सत्यशोधक शेतकरी सभेचा नंदुरबार ते मंत्रालय असा पायी विराड मोर्चा निघाला। विकासाचा ध्यास म्हणजे